तुम्हाला जर बर्ड वॉचिंग आवडत असेल, पक्षी निरीक्षण जर आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकता. नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. माझं नाव ऋषिकेश, म्हणजेच तुमचा लाडका मराठी टुरिस्ट. आज एवढ्या सकाळी लवकर उठलेलो आहे कारण काल रात्रीच ठरवलेलं होतं की सकाळच्या वेळेला थोडंसं प्रसन्न वातावरण असतं सूर्योदयाच्या वेळेला. सो मस्तपैकी कुठेतरी जाऊया, म्हणजे रत्नागिरीच्या जवळच, आणि म्हणलं की एक व्लॉगसुद्धा आपला शूट होईल. आज थोडासा वेळ होता सकाळच्या वेळेत, आणि परत काय होतं, 10 नंतर, सकाळी 10 नंतर थोडंसं ऊनसुद्धा असतं. पण आत्ता ऑलरेडी वाजलेले आहेत सकाळचे 7:30. आपल्याला 6:45ला निघायचं होतं. पाऊण तास ऑलरेडी आपण लेट आहोत. सो चला आता लवकर जाऊया. आपण चाललेलो आहोत कोकणातल्या एका नदी किनारी वसलेल्या दत्त मंदिरामध्ये, आणि तिथे एक छान सनराईज पॉईंटसुद्धा आहे. सो लेट्स गो. तीव्र उतार, वाहने सावकाश चालवा. पॉईंट आहे ना, जाम आवडतो आपल्याला. दोन्ही साईडला इथे पाणी आहे. 2 मिनटं थांबूया आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, हाच आहे तो सनराईज पॉईंट. इथून खूप भारी सूर्योदय दिसतो. पण आज आता आपल्याला थोडासा लेट झाला आहे, बट नेक्स्ट कोणत्या तरी व्लॉगमध्ये नक्की मी इथला सनराईज तुम्हाला दाखवेन. आणि हे आहे ते दत्त मंदिर. नुकतंच शिमग्यातला काहीतरी कार्यक्रम इथे झालेला आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे दत्त मंदिर. मंदिराच्या बाजूलाच इथे श्री म्हसोबा देवस्थान सुद्धा आहे मित्रांनो. सो दर्शन घेऊ शकता तुम्ही. तर मंडळी, सध्या आमच्या कोकणात शिमगोत्सव सुरू आहे. एक 2-3 दिवसांपूर्वी इथे सुद्धा काहीतरी कार्यक्रम होता, असं आत्ता मला एका दादांनी सांगितलं. त्यामुळे थोडीशी साफसफाई सध्या इथे सुरू आहे. तर दत्त मंदिराच्या बॅकसाईडला इथे एक धक्का आहे. सो तिथून पण छान काही पॉईंट्स दिसतात. तुम्हाला जर बर्ड वॉचिंग आवडत असेल, पक्षी निरीक्षण जर आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकता. आता मगाशी मी जेव्हा आलो होतो ना, त्यावेळेला इथे एक पक्षी बसला होता. त्याचे फोटोग्राफ्स ऑलरेडी मी काढलेले आहेत, थोडेसे व्हिडिओज पण काढलेले आहेत. सो मला त्या पक्ष्यामध्ये इंटरेस्टिंग काय वाटलं माहिती आहे, तो ज्यावेळेला उडत इथे आला ना बसायला, तेव्हा त्याचे पंख जे आहेत ते पांढऱ्या कलरचे दिसत होते. आणि ज्यावेळेला तो येऊन बसला तेव्हा एक्झॅक्ट माझं एवढं पटकन लक्ष गेलं नाही, पण नंतर मला ही गोष्ट रिअलाईज झाली की अरे, ह्याचे पंख ज्यावेळेला तो बसला आहे त्यावेळेला ब्राऊन कलरचे दिसत आहेत. सो मला हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हटलं की या पक्ष्याविषयी माहिती घेऊया. तर या पक्ष्याचं नाव आहे इंडियन पॉन्ड हेरॉन. सो हा पक्षी प्रामुख्याने जलाशय जिथे असतील त्याच्या बाजूला किंवा नदी किनारी, खाडी किनारी आढळतो. प्रामुख्याने हा पक्षी जो आहे तो भारत, श्रीलंका आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागामध्ये प्रामुख्याने आढळतो, असं आता मी गुगलवर चेक केलं आहे ऑब्व्हियसली. आणि आणखी एक माहिती त्याबद्दल सांगायची म्हणजे मराठीमध्ये इंडियन पॉन्ड हेरॉन या पक्षाला ढोकरी असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. किती सुंदर दिसतंय हे, म्हणजे शब्दात नाही सांगता येत ही गोष्ट. तो बघा समोर एक पक्षी आहे, तो बघा, तो बघा, हा बघा उडत चाललाय, हा बघा.
तर मित्रांनो, मागे बघू शकता अतिशय संथ पाणी वाहत आहे. आता भरतीचा टाईम आहे थोडासा, त्यामुळे पाणी या साईडला चाललं आहे समुद्राच्याकडे. ओहोटीची वेळ ज्यावेळेला असते त्यावेळेला पुन्हा एकदा अपोजिट डिरेक्शनला पाणी वाहत असतं. तर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण अशा शांत ठिकाणी येतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी इथे का आलो आहे. म्हणजे पर्यटकांच्या बाबतीत हे होतं, कारण का आपले व्हिडिओज बरेच जण बघतात आणि म्हणतात की अरे इथे काय एवढं आहे. पण मी खास करून एक गोष्ट काय सांगेन माहिती आहे का, की मी जी ठिकाणं एक्सप्लोर करत असतो, मी काय असा हार्डकोर ट्रेकर आहे किंवा कुठल्या तरी हिडन लोकेशनला जाईल असं नाही आहे. तर माझं नेचर असं आहे स्वतःचं, की ज्या ठिकाणी थोडीशी शांतता असेल, एक छान कुठलं तरी मंदिर असेल आणि तिथे जाऊन जर 1-1.5 तास मस्तच आपल्याला वेळ घालवता आला, तर मला ते सुद्धा आवडतं आणि एक प्रकारचं ते सुद्धा एक पर्यटन आहे असं मी म्हणेन. कारण का बघा ना, आता इथे आल्यापासून दत्तगुरूंचं छान दर्शन झालेलं आहे. सकाळची वेळ आहे. 1-2 छान पक्षीसुद्धा मला दिसले. मगाशी तर एक सांगण्याची म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का? इथे 2-3 मासे आहेत ना, असे खेळताना दिसले. बट आपण बऱ्याच ठिकाणी आहे ना, डॉल्फिन्स बघतो बघा, म्हणजे ते ऑब्व्हियसली मोठा मासा आहे आणि ते बघायला एक आपल्याला मजा वाटते. पण हे छोटे-छोटे जे मासे आहेत ना, ते सुद्धा कधी-कधी आपल्याला खेळताना दिसतात अशा शांत ठिकाणी. ऑब्व्हियसली मगाशी सांगितल्याप्रमाणे पक्षी तर दिसतातच दिसतात. पण ही जी शांतता आहे आत्ता इथे, ही कमाल आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही ही अनुभवा असं माझं मत आहे. कारण कोकणात येऊन फक्त समुद्रकिनारे फिरणं किंवा जी फेमस ठिकाणं आहेत तिथे जाणं, यापेक्षा हे जे ऑफबीट कोकण आहे किंवा अनएक्सप्लोर्ड अशा काही जागा आहेत, तिथे येणं आणि ही शांतता कोकणातली अनुभवणं, पक्ष्याचा आवाज, खूप छान वाटते हे ऐकायला. सो मला म्हणून अशा गोष्टी आवडतात आणि अशा गोष्टींचे व्हिडिओज मला बनवायला आवडतात. सो तुम्हालासुद्धा असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. तर मंडळी चला, आता घरी जायची वेळ झालेली आहे आणि ऊन पण थोडंसं वाढलेलं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी म्हणजे असेच व्हिडिओज भविष्यात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.